दादा आज भाजपमध्ये प्रवेश केला, गेली अनेक वर्ष आपण काँग्रेसचे निष्ठावंत म्हणून काम करत होता. काँग्रेसने देखील आपलं भरभरून दिलं आहे. प्रदेश सरचिटणीसारखं पद आपल्याकडे होतं, माजी नगरसेवक झाला. भाजपमध्ये प्रवेश करण्याची काय वेळ आपल्यावरती आली? प्रभागामध्ये मी फिरत होतो आणि फिरत असताना मला असं जाणवलं की देशामध्ये जी भाजपाची सत्ता आहे आणि राज्यामध्ये सत्ता आहे, सध्याला जो विकासाचा वेग आहे तो आपल्या प्रभागापर्यंत यावा, विकासाची गंगा आपल्या प्रभागापर्यंत यावी, या केवळ विकासाच्या उद्देशाच्या कारणानं या ठिकाणी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशादरम्यान तुम्हाला सांगू इच्छितो की हे करत असताना मी कोणत्याही नेतृत्वावर नाराज नाही आहे किंवा असं हे करता कामा नये की मी कुठल्या तरी काँग्रेसच्या कुठल्याही नेतृत्वावर नाराज नसून, तुम्ही म्हटल्याप्रमाणे निश्चितपणे काँग्रेसकडून खूप काही शिकलो आहे. काँग्रेसने आम्हाला घडवलं त्या काळी आणि निश्चितपणे मी याबाबत काँग्रेस पक्षाचा कार्यकर्त्यांचा या ठिकाणी मी ऋणी आहे आणि काँग्रेस नेत्यांचा पण ऋणी आहे की ज्यांनी माझ्या वडिलांना काँग्रेसचं अध्यक्षपद दिलं 11 वर्ष, या ठिकाणी मला या ठिकाणी नगरसेवक केलं, बाकी सर्व गोष्टी दिल्या. परंतु पक्ष नेतृत्वावर नाराज न होता या ठिकाणी केवळ विकासाचा मुद्दा हा समोर ठेवून मी या ठिकाणी भाजपामध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्ये आता विकास साधणं शक्य नाही अशी काँग्रेसची स्थिती झाली असं आपल्याला वाटत आहे. असं एकंदर मनाला थोडंसं भाव असं आहे असं म्हणता येईल कदाचित. कारण की आज जर पाहिली तर येत्या 4 वर्षामध्ये काँग्रेस कमबॅक करण्याची शक्यता मला तर कुठूनही दिसून येत नाही आणि मला त्या कारणाने कदाचित मी या ठिकाणी प्रवेश केला. नाही त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचं बोलणं झालं नाही आणि खास करून मी खरं तर आपल्या माध्यमातून या ठिकाणी त्यांची माफी पण मागतोय आणि या ठिकाणी त्यांचा आभार सुद्धा व्यक्त करतो की आतापर्यंत त्यांनी मला जे प्रेम दिलं आहे त्या प्रेमातून मी कधी उतराई होऊ शकत नाही. तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जे युवा काँग्रेसमध्ये असतील, एनएसयूमध्ये असतील, सेवादलमध्ये असतील, अतिशय भरभरून प्रेम त्यांनी भोसले कुटुंबावर केलं आणि ते प्रेम मी कदापि विसरणार नाही. कारण की द्वेष करणं हा आमचा धर्म नाही आहे, कारण की आता विकासाच्या पावलावर या ठिकाणी चालायचं आहे. आपले नगरसेवक पदासाठी काही आपल्याला म्हणजे संधी मिळणार आहे का, या संदर्भात काही चर्चा झाली का, तो काय आपल्याकडे आहेत का? याबाबत भाजप निर्णय घेईल तो मला मान्य असेल. आपले घनिष्ठ मित्र असणारे काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन वटे यांची देखील आता भाजपची प्रवेशाची चर्चा सुरू झालेली आहे, याबद्दल तुम्हाला काय अपडेट आहे? नाही, याबद्दल मला काही कल्पना नाही आहे. त्याच्याशी बोलणं काय झालं का, तुम्हाला सोयीचं पडेल किंवा तुम्ही काय आवाहन कराल चेतन बोलणं? नाही, पक्षामध्ये आता या भारतीय जनता पार्टीमध्ये जे येईल त्यांचं स्वागतच असेल असं मी आता सध्याला भाजपाचा एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी मला वाटतं. नाही, हा विनोद भोसलेंचं हे आहे वाक्य आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.